for mathematics. Today I am going to give you trick for finding adjoint of the matrix. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला इनवर्स लगेच फाइंड करता येईल. आता इनवर्स फाइंड करण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत. वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए आणि ऍडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए साठी ट्रिक मी ऑलरेडी तुम्हाला दिली होती. आता विषय आला ऍडजॉइंट ऑफ ए साठी. सो बेटा सपोज 3/3 असेल तर जरासं कॅल्क्युलेशन लेंदी होतं. दॅट्स वाय वी आर हॅव्हिंग अ ट्रिक. मग मी काय करतो, सपोज कुठलाही एखादा एक काय म्हणतो आपण, एखादा मॅट्रिक्स घेऊ. एखादा मॅट्रिक्स घेऊ आपण 2 -1 1 3 -2 2 4 -1 आणि 3. ठीक आहे, असा टाइमपास एक मॅट्रिक्स अवेलेबल आहे. वी आर इंटरेस्टेड इन ट्रिक टू फाइंड ऍडजॉइंट इन व्हेरी फास्ट मॅनर. आता बघ बेटा, समजा याचा आपल्याला इनवर्स काढायचा आहे. मी क्वेश्चनच लिहितो एकदा. फाइंड ए इनवर्स. फाइंड ए इनवर्स. एक मॅट्रिक्स दिला अँड वी हॅव टू फाइंड ए इनवर्स. तर बेटा सगळ्यात अगोदर आपण काय काढतो, डिटर्मिनंट. ओके, सगळ्यात आधी आपण काय काढतो, डिटर्मिनंट. बरं, डिटर्मिनंट कसा काढायचा त्याची पण ट्रिक मी तुम्हाला दिली होती. ठीक आहे, हे बघ 2 3 4 -1 -2 -1 1 2 3. कॉपी पेस्ट केला तर ट्रिक फॉर द डिटर्मिनंट काय, पहिले दोन कॉलम्स कॉपी पेस्ट. सो 2 3 4 -1 -2 -1. व्हेरी इझी. आणि आता मी तुम्हाला काय शिकवलं, टॉपच्या एलिमेंट पासून सुरुवात, डायगनल 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 मल्टिप्लाय करून ऍड करा. सो इट विल बी इक्वल टू, बघा आता 2 गुणले -2 गुणले 3, 2 दुने 4 4 त्रिक 12 निगेटिव्ह 12. पुढे बघ -1 2 यांचं मल्टिप्लाय करा, 4 दुने 8 8 गुणले -1 -8, 3 1 3 -1 सो -3 झालं. बर, सबट्रॅक्शन करायचं, ब्रॅकेट टाकायचा, खालून सुरू व्हायचं. हे बघ डायगनल डायगनल डायगनल. सो बेटा 4 दुने 8 आणि 8 1 8 सो -8 या तिघांचं मल्टिप्लिकेशन. हे बघ ठीक ठीक ठीक, या तिघांचं काय होईल, 2 दुने 4 4 गुणले -1 -4, 3 त्रिक 9 9 गुणले -1 -9. डन, विच इज इक्वल टू, चल याला सॉल्व्ह कर. -12 -8 -3 12 8 20 आणि 3 23 निगेटिव्ह 23 मायनस. ठीक ठीक ठीक, पुन्हा एकदा मायनस मायनस, तिघ मायनस आहे, बेरीज करा. 8 आणि 4 12 12 9 21. बेटा -21 मायनस मायनस मायनस, बेरीज करून मायनस आहे ते, विच इज इक्वल टू मायनस ऑफ मायनस प्लस. सो डिटर्मिनंट आला -2. सो देअर फोर ए इनवर्स एक्झिस्ट. चला हे इथपर्यंत तर आपण ऑलरेडी आलेलो आहे. डन, स्क्रीनशॉट घे. डिटर्मिनंट ऑफ ए आला -2. आता ट्रिक फॉर ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. जसं आपण पटकन याला काढलं तसं मी एकदा हेडिंग देतो. ओके, आणि जरा स्टेप्स लिहिण्याचा प्रयत्न करतो, कारण बऱ्याच मुलांना विसरण्याचाही चान्स आहे. ओके, ट्रिक ट्रिक टू फाइंड ऍडजॉइंट. ओके, चला मी लिहितो स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 इज copy first 2 columns. Step number 2, then copy first 2 rows. Copy first 2 columns. आता ही लिहायची गरज नाही पण तरी लिहितो पुढे. Then copy first 2 rows खाली. Step number 3, delete first row and first column. ठीक है. Step number 4,
खूप इम्पॉर्टंट हे समजून घे मी काय लिहितोय ते. सॉल्व 2/2 determinant row wise and write it column wise. Why sir? Because एकदा तोंडी सांगतो, आठवते ना, adjoint of A is transpose of matrix of cofactors, आहे का नाही? हा, कंसात कारण लिहू का? because adjoint of A is Cij चा ट्रान्सपोज. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या प्रोसेसचा. जेव्हा कधी तुला गरज पडेल तेव्हा ही प्रोसेस विल हेल्प यू. डन. चलो आता डिटर्मिनंट काढला, जसं की मगाशी काय आला डिटर्मिनंट -2. डिटर्मिनंटचं काम संपलं. डिटर्मिनंट आला -2. नाउ फॉलो दीज स्टेप्स. नोटबुक मध्ये स्टेप्स लिहून घे, कधी आता नाही नंतर. ठीक आहे, मला पाठ झालाय. बघ आता मी तुला पटकन प्रूव्ह करून देतो. सो बेटा स्टेप नंबर 1 काय करायचं, पहिले मॅट्रिक्स ऍज इट इज लिहा. 2 3 4 -1 -2 -1 1 2 3. स्टेप नंबर 1 कॉपी फर्स्ट 2 कॉलम्स, पहिले 2 कॉलम्स चेक चेक, कॉपी पेस्ट. 2 3 4 -1 -2 -1. स्टेप नंबर 1 झाली, 2 कॉलम कॉपी पेस्ट. येस सर. स्टेप नंबर 2 देन कॉपी फर्स्ट 2 रोज, कंसात खाली लिहिलं तुम्ही, ऑब्वियस आहे ना, वरून घ्यायचं खाली फेकायचं. सो 2 -1 1 2 -1, पहिली रो झाली. दुसरी रो उचला, 3 -2 2 3 -2. स्टेप नंबर 1 झाली, पहिले 2 कॉपी करा कॉलम. येस सर. स्टेप नंबर 2 2 रो उचला, डिश झाल्या. स्टेप नंबर 3 डिलीट, पहिली रो पहिला कॉलम. 3 स्टेप झाल्या सर. आता पुढची स्टेप आणि शेवटची स्टेप, सॉल्व 2/2 डिटर्मिनंट रो वाइज आणि लिहा कॉलम वाइज. झालं तुमचा आन्सर. सो प्यारे बच्चों लक्ष द्या आता. डायरेक्टली वी हॅव टू राइट ऍडजॉइंट ऑफ ए. बघ कसा 2/2 डिटर्मिनंट सोडवायचा. धिस मल्टिप्ल एलिमेंट बघ ना, 3 दुने 6 -6 मायनस. तुला मी काय करतो इथं थोडस ही जरा स्टेप बाय स्टेप करतोय. बघ बेटा, हा जो एलिमेंट आहे काय करायचं नीट लक्ष दे. वन्स अगेन आय विल टेल यू द लास्ट स्टेप. रो वाईज सोडवायचं, कॉलम वाईज लिहायचंय. बघा 2/2 आता -2 गुणिले 3 किती होईल बेटा? 3 गुणिले -2 -6. मायनसचं साईन देतो आपण पुढे डिटर्मिनंट सोडवताना. वेदांत नीट लक्ष दे. 2 गुणिले -1 किंवा -1 गुणिले 2, आन्सर इज -2. सो मायनस ऑफ मायनस +2. ऍग्री? आता पुढे पुन्हा काय करायचं बघ, 2/2 ठीक ठीक असं सोडवायचं. 2 गुणिले 4 4 दुने 8, मायनसचं साईन दे. 3 त्रिक 9. अरे आय एम व्हेरी सॉरी. सोडवायचं रो वाईज, लिहायचंय कॉलम वाईज. 2 गुणिले 4 8, एवढं लक्षात ठेवायचा बेटा. 8 मायनस 3 त्रिक 9. चला रो वाईज परत पुढे 2/2 3 इंटू -1 किती होईल बेटा? -3. मायनसचं साईन दे. 4 गुणिले -2 किती होईल? -8. ह्या मायनस मध्ये झालं +8. इझी. परत एकदा रो वाईज सोडवा, कॉलम वाईज पेस्ट करा. -1 इंटू 1 इज -1. -1 इंटू 3. आता लक्ष दे बेटा, -1 इंटू 1 -1, पुढे मायनस साईन दे. -1 इंटू 3 -3. मायनस ऑफ मायनस +3. पुढे सोडवायचं आता बघा. 3 इंटू 2 6, मायनस साईन दे. 1 इंटू 4
4. चला पुढे 4 into -1. 4 into -1 -4. मायनस साइन दे. 2 into -1 is -2. आहे का नाही? मायनस ऑफ मायनस +2. लास्ट सर लास्टचा कॉलम. हा लक्ष दे, फक्त लक्ष दे माझ्याकडे. चला परत एकदा सॉल्व रो वाईज कॉपी कॉलम वाईज. ओके येलो लाईट गेला ना राव प्रणव, तुझ्या भीतीने बघ मी ते लगेच गायब केला. चल लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा कॉन्सन्ट्रेट करा. -1 into 2 -2. मायनसचं साइन दे. -2 into 1 is -2. मायनस ऑफ मायनस झाला +2. चला पुढे पुन्हा 1 into 3 is 3. मायनस साइन दे. 2 into 2 is 4. 2 into -2 -4. 3 into -1 मायनस ऑफ मायनस +3. परत एकदा 2 into -2 -4. मायनस साइन दे. फॉलो कर मला, फॉलो कर. मायनस साइन दे. 3 into -1 is -3. मायनस ऑफ मायनस होईल +3. झालं इज इक्वल टू. चला -6 + 2 पहिला एलिमेंट काय येईल बेटा? -4. -1 आणि +3 तिनातून एक गेला 2. -2 + 2 इज 0. 8 मधून 9 गेले -1. 6 मधून 4 गेले 2. तिनातून 4 गेला -1. -3 आणि +8 म्हणजे 8 मधून 3 गेले 5. -4 आणि +2 -2. -4 आणि +3 इज -1. आहे का नाही भारी ट्रिक? मला सांग, डिटर्मिनंट आधी काढला ट्रिकने, ऍडजॉइंट काढला फास्ट मध्ये. सो देअरफॉर A इनवर्स इज इक्वल टू, मस्त पैकी डायरेक्ट लिहू शकतो तू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इनटू ऍडजॉइंट ऑफ A. स्वाहा. देअरफॉर A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन -2. म्हणजेच मी त्याला लिहू का -1/2? नको रे बाबा, जसं तसं लिहितोय बघ. हा A इनटू ऍडजॉइंट ऑफ A कॉपी पेस्ट करा. -4 -1 5 2 2 -2 0 -1 -1. स्क्रीनशॉट घ्या. बोलो मजा आली? अरे बोला मजा आली का नाही राव? हॅज एव्हरीवन गॉट द फन ऑर नॉट? फटाफट बोला. मी पेन मध्ये इंक भरतो तोपर्यंत तुमचा फीडबॅक द्या. अरे ट्रिक भारी का नाही? ट्रिक मध्ये काही दमखम आहे का नाही? If there is any sort of doubt, you may ask by unmuting and you can talk to me. Done. चल ट्रिकने पुन्हा एकदा काय करतो? एखादा सम घ्यायची गरज आहे का? अरे एखादा अजून सम घ्यायची गरज आहे का? आपलं चालायचं टेक्स्ट बुक मेथड आता. ह्या ट्रिकने अजून एक सम सोडवायचं का टेक्स्ट बुक मेथड प्रॅक्टिस सुरू करायची? बोला पटकन. एक घ्या सर. चला ट्रिकने अजून एक सोडू आपण आता पुस्तकातलं. आपण व्हेरीफाय करू का आपली ट्रिक खरोखर चालते का नाही. ठीक आहे ना? आता आपल्या ट्रिकला तिची अग्निपरीक्षा द्यायची योग्य वेळ आलेली आहे. सो विदिन फ्यू सेकंड्स वी हॅव टू डू इट अँड वी हॅव टू व्हेरीफाय दॅट वी आर गेटिंग एव्हरीथिंग करेक्ट ऑर नॉट. पुस्तकातलंच आपण सोडवलेलंच एक सम आपण व्हेरीफाय करू. फाइंड द इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रायसेस. आणि हे सम आपण ऑलरेडी घेतलं होतं बघ. समजा A इज इक्वल टू, हे घेतलेलं आहे सम आपण 0 1 2 तुझ्या नोटबुक मध्ये सापडले 1 2 3 3 1 1. ओके, द क्वेश्चन इज फाइंड A इनवर्स. ओके, आता मी जेव्हा तुमचा मॅट्रिक्सचा पेपर घेईल ऑनलाईन, तर तेव्हा तुम्हाला ट्रिकने सोडवायचे ते पटकन. आता लक्षात आहे, A इनवर्स काढायचं आहे. सगळ्यात आधी पटकन मी काय करणार? डिटर्मिनंट ऑफ A काढणार. डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0 1 3 1 2 1 2 3 1. पहिले दोन कॉलम कॉपी पेस्ट. सो 0 1 3 1 2 1 झालं. चलो, सो डायगनल डायगनल डायगनल. पहिलं येईल 0 राईट.
3 3 9 आणि हे येईल बे एक बे. ऍग्री? मायनसचं साईन दे. चला खालून सुरू व्हा डायगोनली. राईट? सो 3 दुने 6, 6 दुने 12. 0 मुळे that will be 0. 1 1 1 multiplication will be 1. So beta that answer will be 9 आणि 2 11 वजा 12 आणि 1 किती झाले 13. सो 11 तून 13 गेले -2. So I have got to know that प्यारे बच्चों डिटर्मिनंट इज -2. डन. चला आता पटकन काय करणार मी ऍडजॉइंट ऑफ ए. चलो आता ऍडजॉइंट ऑफ ए साठी कॉपी पेस्ट करा 0 1 3 1 2 1 2 3 1. स्टेप नंबर 1 पहिले 2 कॉलम कॉपी पेस्ट करा. यस सर 0 1 3 1 2 1 केले. पहिल्या 2 रो कॉपी पेस्ट 0 1 2 0 1. बर 1 2 3 1 2. पहिली रो पहिला कॉलम फिनिश. संपलं. डायरेक्टली लिहा ऍडजॉइंट ऑफ इज इक्वल टू डायरेक्ट करा बे एक बे वजा 3 एक 3 2 3 गेला -1 3 3 9 9 मधून 1 गेला 8. डायरेक्ट करायचं आता थोडी प्रॅक्टिस करायची. 1 गुणिले 1 3 दुने 6 एकातून 6 गेले -5. अरे काय चाललंय राव. आय हॅव टू कॉपी कॉलम वाईज. सोडवायचं रो वाईज लिहायचंय कॉलम वाईज. ठीक आहे. वन्स अगेन बे एक बे वजा 1 गुणिले 1 आन्सर आले 1. 1 into 0 is 0. 3 दुने 6 आन्सर इज -6 कारण 0 तून 6 वजा होणार. आय रिपीट 1 into 0 is 0 मायनस 3 दुने 6 व्हर्टिकली कॉपी पेस्ट करा. 3 एक 3 वजा 0 आन्सर इज 3. 3 एक 3 वजा 2 दुने 4 -2. 3 आय एम व्हेरी सॉरी हा बेटा. 3 -4 is -1. 3 -4 is -1. चलो वर्टिकल बे एक बे वजा 0 आन्सर इज 2. 0 आणि 1 सो -1. बघ ना 0 वजा 1. वी आर डन विथ एडजॉइंट ऑफ ए. सो प्यारे बच्चों ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता काय करायचं डिटर्मिनंट ऑफ ए -2 आहे तर डायरेक्ट ह्या प्रत्येक एलिमेंटला -2 ने डिवाइड करायचं. वेळ वाचवायचा ना आता. सो -2 ने डिवाइड केलं तर पहिला एलिमेंट येईल 1/2 -1/2 प्लस 1/2. याला -2 ने भागलं तर बेचोक 8 -4. -2 ने केलं तर बेत्रिक 6 -2 ने केलं तर येईल -1. -2 मुळे हा होईल +5/2 -3/2 आणि +1/2. बोलो मजा आली. स्क्रीनशॉट घ्या. सो इन दिस वे फटाफट यू टू सॉल्व द सम. जितकी मॅक्सिमम प्रॅक्टिस तुम्ही आता करणार तेवढं पटापट ते जमेल. बोलो सगळ्यांना क्रिस्टल क्लिअर आहे ट्रिक. चला मी पुस्तकात एकदा व्हेरीफाय करतो. लेट मी व्हेरीफाय इन आवर टेक्स्ट बुक. इट वॉज द 4th क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 6 मधला थर्ड होता हा. सो 1/2 1 -163. चला मी 2 ने भागलंय. सो एव्हरीथिंग इज क्लिअर. तुमच्या टेक्स्ट बुक मधला आन्सर चुकीचं आहे याचं. क्लिअर आहे. डन. डिवाइड केलं फक्त डायरेक्ट मी वेळ वाचवला. ठीक आहे ना. ओके स्टेप बाय स्टेप करा जरा प्रॅक्टिस करा यू विल गेट द आन्सर. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं त्या स्टेप्स लक्षात ठेवा. पहिले 2 कॉलम कॉपी करा नंतर 2 रो कॉपी करा नंतर पहिली रो आणि पहिला कॉलम उडवा नंतर रो वाईज सोडवा कॉलम वाईज पेस्ट करा. झालं. चला एक्सरसाइज टेक्स्ट बुक एक्सरसाइज वी हॅव टू सॉल्व. आता याला नॉर्मल मेथडने आपल्याला सगळ्या गोष्टी सोडवायच्या. एक्सरसाइज 2.2 वी हॅव टू फिनिश टुडे. आता एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 1 इज दे आर सेइंग
की फाइंड co-factors of following matrices. Question is find co-factors. त्यातला पहिला आहे बेटा -1 2 आणि -3 4. ठीक आहे. आता काल मी तुम्हाला आपली बेसिक मेथड दिली होती. सो बेटा सोल्युशन काय करणार, एलिमेंट्स लिहा. A11 is -1, A12 is 2, A21 is -3. ओके, आणि A22 वाला एलिमेंट इज 4. ठीक आहे. चला, को फॅक्टर काढण्यासाठी अगोदर मला मायनर्स असणं गरजेचं आहे. सो बेटा M11 विल बी, बघा आता याचा मायनर हा जिथे रो तो कॉलम उडवा. सो आन्सर इज 4. M12 म्हणजे याचा मायनर या दोनचा तो जिथे आहे ती चीक चीक रो कॉलम उडवले की -3. 2/2 साठी हे डायरेक्ट पटकन जमतं. 2 1 वाला एलिमेंट याचा मायनर काय येईल 2, आणि 2 2 वाला एलिमेंट याचा मायनर काय येईल -1. इथे आपल्याला काहीच त्रास नाही झाला. को फॅक्टर्स C11 1 आणि 2, आपलं 1 आणि 1 2 इव्हन आहे. कॉपी पेस्ट कर मायनर. C12 1 आणि 2 3 ऑड आहे म्हणजे चेंज द साइन. -3 चा +3. C21 2 आणि 1 3 ऑड आहे, चेंज द साइन. +2 चा -2. आणि को फॅक्टर ऑफ 2 2 2 आणि 2 4 इव्हन आहे. कॉपी पेस्ट कर, स्क्रीनशॉट घ्या, बोलो डन. व्हेरी व्हेरी बेसिक. अरे बाबा डन. व्हेरी बेसिक थिंग, व्हेरी बेसिक. एलिमेंट घ्यायचे, मायनर घ्यायचे, को फॅक्टर घ्यायचे, एकदम गरीब. चला सेकंड यातला होमवर्क करायचा. हा, डोंट वरी, मी ते ग्रुप वरती टाकून देईल काय काय होमवर्क करायचा तो. ठीक आहे, एकदा फोकस करा, फक्त एकदा लर्न करा गोष्टी. आता एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, फाइंड मॅट्रिक्स ऑफ को-फॅक्टर्स. आता काय म्हणतायत, फाइंड द मॅट्रिक्स ऑफ को-फॅक्टर्स. बर, 2 आहेत, यातला मी सेकंड घेतो 3/3 वाला. 1 -2 0 0 1 3 आणि 2 3 -5. चलो ठीक आहे. 2/2 असं राहायचं, 3/3 असो, हे दोनच प्रकार आपल्याला तिथे देणार. माझ्या समोर मॅट्रिक्स आहे, मला काढायचा मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स. तर मी तुम्हाला मेथड ऑलरेडी शिकवलेली आहे. लोकेशन ऑफ एलिमेंट्स इज ऑलरेडी देअर. सो आपण आता डायरेक्टली मायनर्स काढू, मग नंतर आपल्याला को फॅक्टर्स येतील आणि मग आपण मॅट्रिक्स लिहू शकतो. सो बेटा M11 लोकेशन तुम्हाला माहिती आहे, 1 1 म्हणजे हा वाला एलिमेंट, त्याचा मायनर काय येईल, तो जिथे आहे बरं का, फिरो उडवा, ट्रू कॉलम उडवा, चेक. उरलं काय 1 3 3 -5. सो बेटा 1 गुणिले -5 विल बी -5. मायनस साइन दे. 3 गुणिले 3 9. सो आन्सर किती येईल -5 आणि -9 -14. डन. एका खाली करू का, -5 -9 आले -14 झालं. चला M11 आता ह्या एलिमेंटचा म्हणजेच मायनर ऑफ फर्स्ट रो सेकंड कॉलम. बर, तो जिथे आहे रो उडवा, ड्र कॉलम उडवा, चेक. मग उरलं काय -2 3 आणि 0 -5. चला याला जर का सोडवलं तर -2 गुणिले -5 +10 मायनस साइन दे. 3 गुणिले 0 0. एकदम स्टेप बाय स्टेप चालू आपण, उत्तर आलं 10. डन. मायनर ऑफ फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजेच ह्या दोनचा, तो जिथे आहे ती रो उडवा, ड्र कॉलम उडवा, चेक. मग काय उरलं -2 1 0 3. डन. सोडवा त्याला. -2 गुणिले 3 आले -6. मायनस साइन दे, नीट फॉलो कर. 0 × 1 इज 0. सो हे उत्तर आलं -6. इन द सिमिलर फॅशन मायनर ऑफ 2 1
म्हणजेच याचा आहे की नाही, सेकंड रो फर्स्ट कॉलम वाला. तो जिथे आहे ती रो उडवा, तो जिथे आहे तो कॉलम उडवा. 0 2 3 -5, 0 2 3 -5. 0 into -5 is 0. माइनस साइन दे, 3 दुने 6. आंसर इज -6. मायनर ऑफ 2 2 सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजेच हा वाला जिथे ती रो उडवा, तो जिथे ती कॉलम उडवा. सो 1 2 0 -5, 1 2 0 -5 सोडवा. 1 into -5 will be -5. Minus sign is 0. So final answer is -5. So minor of second row third column म्हणजेच हे बघ ह्या एलिमेंटचा तो जिथे आहे ते रो उडवा, तो जिथे तो कॉलम उडवा. मग उरलं काय बेटा 1 0 0 3, 1 0 0 3. So beta answer is 3 into 1 is 3 minus 0 and that answer is 3. Now minor of third row first column याचा तो जिथे तो रो उडवा, तो जिथे तो कॉलम उडवा. 0 2 1 3, 0 2 1 3. मी आता डायरेक्ट उत्तर लिहितो. 3 into 0 is 0 minus 2. Okay. Now minor of 3 2 थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे हा वाला एलिमेंट, तो जिथे ती रो उडवा, तो जिथे तो कॉलम उडवा. सो 1 2 -2 3, 1 2 -2 3. आन्सर लिहितो मी. 3 into 1 is 3 minus -2 into 2 will become -4. Minus of minus will plus. 3 आणि 4 होईल 7. लास्ट 3 3. सो यम 3 3 तो जिथे आहे ती रो उडवा, कॉलम उरले काय 1 0 -2 1, 1 0 -2 1. चलो फाइनल आंसर आई विल राइट 1 into 1 is 1 minus 0. Answer will be 1. स्क्रीनशॉट घ्या. बर मायनर्स लिहिले. आता मी डायरेक्ट काय लिहू शकतो बेटा, को फॅक्टर्स लिहितोय बघ. मी तर लिहितो, जागा आहे ना माझ्याकडं. C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 आणि C33. इटिंग बेटा. ठीक आहे. आणि पुढे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स आहे. सो फक्त काय करायचंय तुला, Cij इज इक्वल टू करायचे राईट. चला आता C11 को फॅक्टर ऑफ 1 1, 1 आणि 1 2 इव्हन आहे. कॉपी पेस्ट करा मायनरला. सो -14. 1 2 बेरीज केली आली 3, ऑड आहे, चेंज द साइन. 10 आहे त्याला -10 करा. 1 3 3 आणि 1 4 इव्हन आहे, कॉपी पेस्ट द मायनर. सो -6. 2 आणि 1 3 ऑड आहे. सो बेटा ऑड आहे दॅट मीन्स चेंज द साइन. -6 आहे तो काय होईल +6. 2 2 वाला 2 आणि 2 4, 4 कसा बेटा इव्हन, कॉपी पेस्ट द मायनर. सो -5. 3 आणि 2 5, 5 कसा आहे ऑड, चेंज द साइन ऑफ मायनर. सो +3 आहे त्याला मी काय करतो -3 -3. 3 आणि 1 4 इव्हन आहे, कॉपी पेस्ट करा -2. चला 3 2 वाला 3 आणि 2 5, 5 कसा आहे बेटा ऑड, चेंज द साइन. 7 आहे त्याला -7 करा. 3 आणि 3 6 इव्हन आहे म्हणजे कॉपी पेस्ट 1 ॲज इट इज. स्क्रीनशॉट घ्या आणि डन टाइप करा सो दॅट आय कॅन अंडरस्टँड दॅट एव्हरीबडी इज डन विथ दिस. अरे बोलो एकदम परफेक्ट. चला नेक्स्ट टाइप ऑफ सम विल सॉल्व.
यातलं उरलेलं एक होमवर्क साठी. सो आता एक्झॅक्ट सेम मेथड आहे. इनव्हर्स काढायला सांगितलं आता ह्याच मॅट्रिक्स जर समजा मला बोलले असते इनव्हर्स काढा, तर मी काय केलं असतं, अगोदर डिटर्मिनंट काढला असता, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स असा काढलाय, ऍडजॉइंट ऑफ एक कसा आला असता त्याचा ट्रान्सपोज. ओके, तसं एक सम घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 3 is find adjoint of following matrices. Okay. Third question is find adjoint. त्यातला 3x3 वाला once again I will take. होमवर्क करण्यासाठी वेदांत has some question. टेक्स्टबुक एक्सरसाइजचे पिक्स पाठवा. करू ना, पाठवू ना, पास करावं, एकदम किरकोळ गोष्ट आहे, पाठवू ना. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स काढायचंय अँड मॅट्रिक्स इज गिवन. बर 2x2 पण आहे आणि 3x3 पण आहे. चला मी पुन्हा एकदा 3x3 घेतो. 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. चला पुन्हा एकदा ऍडजॉइंट काढायचं आपल्याला रेग्युलर मेथडने. म्हणजे काय करायचं, मायनर्स काढायचे, नंतर को फॅक्टर्स, नंतर आता स्टेप्स तुम्हाला मी ऑलरेडी दिलेले आहेत, राईट. अच्छा, आता बघा अगोदर मायनर्स काढूया आपण. आता जरा पटपट करू आपण विदाउट वेस्टिंग द टाइम. M11 म्हणजे ह्याचा मायनर. ठीक आहे, काय येईल बेटा तो 3 5 0 -1. काय होईल उत्तर 3 × -1 -3 मायनस इट विल बी 0. चला M12 फर्स्ट और सेकंड कॉलम म्हणजे याचा काय होईल बेटा चेक चेक. जरा डायरेक्ट करूया का, नको लिहितो मी. -2 5 बरं का, -2 -1. आता खरं तर स्पीड यायला पाहिजे एवढे एक्झाम्पल आल्यावर तुम्हाला. ओके, तरी पण आपण प्रॅक्टिस करू. बे एक बे 2 आणि मायनस ऑफ मायनस प्लस होईल 10 झाले 12. नाव M13 म्हणजे हा वाला -23 -20. ओके, so it will be 0 minus of minus plus 6. M21 हा वाला एलिमेंट. ओके, सो बेटा -1 2 0 -1 -1 इंटू -1 आला +1 कारण की बाकीचं होईल 0. M22 हे बघा मधला चेक चेक 1 2 -2 -1 1 इंटू -1 इज -1 आणि मायनस ऑफ मायनस होईल +4 3. आय रिपीट 1 गुणिले 1 -1 मायनस ऑफ मायनस +4 4 तून 1 गेला 3. M23 हा वाला एलिमेंट चेक चेक. सो 1 -1 -2 0 इज इक्वल टू 0 आणि 3 मायनस आन्सर विल बी -2. ओके, M31 थर्ड रो फर्स्ट कॉलम म्हणजे हा वाला -1 2 बघ ना आणि 3 5. बर 5 1 5 -5 आणि -6 होईल -11. M32 म्हणजे हा वाला चेक चेक. सो 1 2 -2 5 5 1 5 +4 होईल 9 आणि लास्ट एलिमेंट M33 म्हणजे हा लास्ट वाला 1 -1 आणि -2 3. सो फायनल आन्सर विल बी 3 -2 will be 1.
बघ ना 3 1 3 वजा हे मायनस मायनस प्लस होईल आहे की नाही. सो 3 मायनस 2 आन्सर इज 1. ठीक आहे. चला हे काय काढलं आपण मायनर्स. आता मायनर्सच्या नंतर काय करायचं बेटा डायरेक्ट यू कॅन राईट मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स. कसा तर सी आय जे विदाउट वेस्टिंग टाइम. कसं करू शकतो आपण नुसते को फॅक्टर्स लिही ना. समजते का. हे बघ याचा को फॅक्टर काय होईल एक आणि 2 इव्हन आहे. इव्हन असल्यामुळे कॉपी पेस्ट कर -3. चला 1 आणि 2 3 ऑड आहे. सो +12 ऐवजी -12. 1 आणि 3 4 इव्हन आहे. सो बेटा कॉपी पेस्ट. चला परत पुढे ऑड आहे. 2 आणि 3 ऑड आहे. 1 चा -1. 2 2 4 इव्हन आहे. कॉपी पेस्ट. 3 2 5 ऑड आहे. चेंज द साइन. 3 1 4 इव्हन आहे. कॉपी पेस्ट. 3 2 5 ऑड आहे. 9 चा -9. 3 3 6 इव्हन आहे. कॉपी पेस्ट. डन. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स वी हॅव ऑलरेडी रिटर्न. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी ते मायनर वाला टर्म्स पुसतो. डन. आता काय करायचं ऍडजॉइंट ऑफ ए ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच काय बेटा हा जो मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर सी आय जी त्याचा ट्रान्सपोज. सोडवली मी आन्सर. रोला कॉलम करा -3 -12 6. सेकंड रोला सेकंड कॉलम करा -1 3 2. थर्ड रोला थर्ड कॉलम करा -11 -9 1. फटाफट बोला येस. समजलंय सगळ्यांना. अरे बोलो अरे बोलो सगळ्यांना समजलंय. अरे समजलंय का. जर समजा आता बोलले असते की याचा इनवर्स काढा काय केलं असतं आपण अगोदर डिटर्मिनंट काढला असता 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. स्वतः होमवर्क जमल सगळ्यांना. होमवर्क देऊ का सगळ्यांना बोला ग्रुपवरती होमवर्क पाठवून देऊ का करणार का सगळे सगळेजण होमवर्क करणार. होमवर्क करताना मी जी तुम्हाला ट्रिक दिली आहे अगोदर ट्रिकने व्हेरीफाय करायचं नंतर नॉर्मल मेथडने सोडवायचं. दोन्ही आन्सर मॅच झाले पाहिजे. थोडी प्रॅक्टिस करा. काही हेल्प लागली तर माझी हेल्प घ्या. आय विल पुट सम क्वेश्चन्स इन द ग्रुप. आणि आजच्या पेपरचा खूप चांगला अभ्यास करा. रोटेशनल मोशनचा अभ्यास करा सगळ्या टॉपिक्सचा. ओके विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर द पेपर. पेपर अटेंड करा. बाय बाय टेक केअर. बाहेर